कमाल आमिरची धमाल दोस्ताना हाय लय भारी दोस्ताना हाय लय भारी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती या सरसी नको नको ती लोकडे करती ती अंगले दोघांच्या वरती अब काय सांगायचं कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती लका सकाळी पहाटे दूध घाला गेला या आता पार 9 वाजले तरी ह्याचा अजून तपास नाही बाजीनाना फोन करतो या तुला काय म्हणलं होतं दूध घालून लवकर ये म्हणून हा तुला काय बाबा का हालत दुलट येतो या तुला काय बाबा तुझ्या मागे काय काम आहे का काय हा आम्हाला कष्ट करावं लागतंय हो लय कष्ट करतो हा तुझ्या माग आई बापाचा उपकार आहेत म्हणून तू निवांतय बाबा आमच्या माग थोडं उपकार येतोय तुझ्या काम बी लय गिरीची बुका तुझी नोंद होईल आता एवढं काम करते तुझ्या हात नंबर 1 चा माणूस आहे कष्ट करणारा पहाटे 5 ला उठतो मी होय ना मग हो पहाटे 5 ला उठत असेल की अरे लका पाहिली तर तुझ्या पाहिल्या तर 2 गाया त्या बी त्यांच्या सगळं 6 पॅक दिसतात आणि 2 केंड घेऊन जा दुधाची मग दूध देते तेवढे दूध देत मग तुला माहितीये का रात्री पाऊस झाला अशी गाया भिजल्या का ना रात्री आमची मग तू सकाळी दूध काढायला गेलो असं दूध दिलं गायांनी नुसतं पाण्यागतच दूध होय म्हणजे रातभर पाऊस पडला आणि तो त्यात गाया रातभर भिजल्या आणि मग ती पाणी पोटात मुरलं आणि गायाने फासा फासा पाण्यासारखं दूध दिलं गाण्याला काय येडा बिडा समजला काय तू होय रे अरे अख्ख्या दुनियेने गाया रातभर पावसातच बांधली असत्या ना होय रे लागला मला सांगायला हा नाही नको बोलू तुला नाही माहित आपल्या गायला इंटरनॅशनल आहे त्या इंटरनॅशनल वाईज खरं बोलला का दोस्ताला जर खरं सांगत जा अख्ख्या गावाला खोटं बोलून चुना लावतोय तसा मला तर लावू नको तुला म्हणजे ते 2 केंडाचं तुला लॉजिक ऐकायचंय का हा तू कशाला 2 केंड गाणं ती आयडिया आहे एक लक्षात आयडिया म्हणजे लक्षात घे गावात जर 2-2 केंड घेऊन जाताना दिसतो माणसांना काय वाटतं राहिलं ह्याकडलं गाय दूध देते ती मला सांग कुणाकडे पैसे मागायला गेलो कोण कधी नाही म्हणतं का मला हा नाही का तुला माहितीये का ते कॅन्डांमध्ये काय 10 लिटरचे किटले ठेवलेत किटल्यांमध्ये दूध म्हणजे केंडात हात किटल्या ठेवल्या किटल्या दूध लोकांना वाटतं 2-2 केंड चालले ते त्याच्यामुळे तुला कोणी पैशाला बिचार नाही सगळ्याला वाटतंय मोठा काय दूध उत्पादक आलाय मग तुला माहितीये का नुसतं चेअरमन समोर 2 केंड घेऊन जातो दुसऱ्या डेअरीत घालतो ना दूध मी होय चेअरमन म्हणून तुला का आमच्या डेअरीत घाल दूध इकडे नसतं म्हणलं दुसरीकडे आणि त्याच्यामुळेच काय माझ्याकडे परवा दिवशी आलता काय कशाला म्हणलं आमिरला पाहिजे उचल देतो पण दूध आपल्याकडे सुरू करायला इतर आयडिया आहे कुठं जायचंय कुठं जायचंय म्हणजे तुला बी नाना काल फोन केलता का नाही फोन केलता पण काय नानाच्या नादाला लागतो आपली कामं किती पडले तुला माहित नाही नानाकडे जावं लागेल नानाला टेन्शन मध्ये होता अरे त्याचं ते टेन्शन त्याचं ते बघेल की आपलं काय घेऊन नाही बघ किती जरी गावचा जो सरपंच असला तर आधी आपला दोस्त आहे नाना मला तर वाटतं 100% नानाला बायकोनी मारला असणार लय आगाव आहे नानाची बायको नाना टेन्शन मध्ये 100% चल जाऊन मग आपल्याला जावं लागते तुझ्यासाठी थांबलो पडल्यात ना मला बाजी नाना नाना गाना नाना नका टेन्शन घेऊ आता आम्ही आलोय ना नका टेन्शन घेऊ स्वतःसारखे सरळ करतो होय नाना लय छानले वे गाना वळ कुठे दिसा नाही का अरे वळ कसा दिसन अरे मुका मार दिला मुका मार अरे मुका मार जरी असला तरी माणूस थोडं तरी सुचतं की र नाना तर हाय असं दिसतंय मला नाना उभा राहू जरा नाना लय मारलं होय तुम्हाला अहो किती वेळा म्हणलं द्या सोडून उता आलाय बायकांना दुसरी तुम्हाला लगेच बायको करून देतो असं बिन त्या अंगणवाडीची मॅडम किती नानाचं कौतुक करते कालच विचारत होती कालच विचारला मला तर काय म्हणत होती का ना अरे मॅडम मला काय म्हणले माहितीये का काय भाजी नाना म्हणजे 2 दिवस झालं गावात दिसत नाही कुठं काय म्हणलं बिजी आहेत म्हणलं मला काय म्हणले गाणं ती म्हणली नानाला म्हणली मी लाडानं नानू बोलू का नानू 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 म्हणजे नानकेट सारखंच वाटतंय मी म्हणलं नानू नाही बोलायचं म्हणलं त्यांचं नाव बाजीराव आहे म्हणलं बाजू बोलायचं बाजू पण म्हणली बाजू घेतल्या वाटेल म्हणली बाजू नको म्हणली बाजीराव बोलते बाजीराव तुम्ही बाजी आणि ती तुमची मस्तानी नाना चांगलं जुळून येते पण नानाच काय उपयोग नाही गे बस
सगळे संधी सोडून टाकते. हा एवढं सगळे लाखा ती एवढी मॅडम इम्प्रेस आहे, मग काय उपयोग आहे? लक्ष आहे का नानाचं? मॅडमचा बर्थडे आलाय जवळ. मॅडमचा बर्थडेची ना अशी जंग तयारी करायची ना. नानाला तारीख माहिती आहे का बर्थडेची? काय विचार माहित आहे मला. नाही सांगा बरं. सगळं माहिती आहे. सगळं मी लय बोलून दाखवत नाही. नाही. माझ्या सगळं डोक्यात असतं. डोक्यात? ध्यानात ठेवा. चेअरमनची तयारी चालली, बर्थडे करायची, बरं. लक्षात घ्या. नाना हो. ध्यानात ठेवा. काय तो बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे गाना. हा. मेणबत्त्या कोणी बी फुकू दे, केक मात्र तुम्हीच कापला पाहिजे. हा आता कसं नाना शिवाय त्यात सर चेअरमनला वय कवा नाना असा मुंडक्या उभा करेल ना. उलटा उभा करीन हा. आणि कधी त्याला दांड्याला लावेल त्याला कळून बी देणार नाही. लक्षात घ्या. हा, केक आपणच कापणार. आपणच. अरे ती जाऊ द्या, काय बी करू. हा. पण तुला ज्या वेळेस विचारलं हा. ना 2 दिवस कुठं येतं, मग काय सांगितलं? विजय बिजेत विजयत म्हणतो. मला सुद्धा विचार तू नुसतं बिजेत म्हणून सांगितलं, पण मी कुठं बिजेत हे सांगितलं. कुठं? मी म्हणलं नाना मंत्र्यांवर नक्षलवादी एरियात गेल्यात म्हणलं. होय. हा. नक्षलवादी कुणाचंच ऐकानात. बर. स्वतः नानानं जाऊन आव्हान केलं, मित्रांनो शांतता राखा. बर. तुमच्या गावाला रस्ता मिळेल, तुमच्या गावाला लाईट मिळेल, तुमच्या गावाला पाणी असं- मिळेल, असं तुमच्या गावात इष्टी सुरू होईल, प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे. असं म्हणले. असं म्हणलं नाही. म्हणलं एवढं थांबलं नाही. होय. सगळ्या नक्षलवाद्यांनी बंदुका नाना पुढे टाकल्या आणि नानाच्या गळ्यात पडून ढसडायला लागली. बर. पण तुम्हीच आमच्या गावचा नेता पाहिजे. होय. आणि मग हा नाना तिथंच राहणार होतं, पण म्हणलं मॅडम तुम्ही गावात आल्यापासून नानाचं मन बाहेरच्या गावात रामाना. नाना पुन्हा येणार आहे म्हणलं 2 दिवसांनी. मॅडमची तेवढी गाडी घ्या. नाना. हा? मॅडम घेतो ना. नाही नाही. जाऊ द्या तुम्ही आता लय नका. तू म्हणतोय मॅडमचं परत बायकोचं काय बी नका कारण मी आहे टेन्शन टेन्शन मध्ये लय महा टेन्शन मध्ये. मग तुम्हाला अर्जंट का बोलावलंय? तुम्ही तासभर मला वाट बघायला लावली. इथं काय करत होता? हे मूर्खाचा बाजार गेलतो ना, दलिंद्र कुठं दूध घालायला आलंय आता शिक पाठच जात ए. तोडून. कामाचं बोला. कामा- वेळ नाही माझ्याकडे. तुला माहितीये काम किती पडलेत माझ्या मागे. अरे तुला वेळ नाही? नाना तुमच्या तुम्हाला नानाला वेळ आहे होय. नका, मला इथं वेळ नाही. आणि तू सांग तुला वेळ नाही म्हणजे माझ्या वरचा होतो का तू? नाना टेन्शन वाला आता सॉल्व्ह करतो. टेन्शन वाला टेन्शन असं बरं का. कोण तुम्हाला काय म्हणला? एका ठोक्यातच आडवा करतो. कोण नाही, मी फक्त बाया मागं घेतोय, तू नको घेऊ. बर. मी आम- काय म्हणतोय ऐकून घे. हा ऐकून घे. लोक, आज काय झालंय परिस्थिती सांगतो. गावात बी बेकार परिस्थिती झाली, तालुक्यात बेकार परिस्थिती झाली, जिल्ह्यात परिस्थिती बेकार झाली, महाराष्ट्रात सुद्धा बेकार परिस्थिती झाली. हा पुढं. ह्याचं टेन्शन आहे मला. महाराष्ट्रात बेकार परिस्थिती झाली ह्याचं टेन्शन आलंय. आता मी काय ठरवलंय माहितीये का? म्हणलं पक्ष बदलायचा. आता हे काय नवीन आहे? तुम्ही नाना महिन्याला पक्ष बदलताय. महिन्याला पक्ष बदलतोय म्हणजे लका जिथं जाईल तिथं खतरावळच आहे नुसती. खेदरावळ हो, म्हणजे जिथं जाईल तिथं मलिदा गँग आहे. मुलीचा गँग. मलिदा गँग माहित नाही मी. मलिदाच खात्यात. आणि मग त्यात काय अवघड आहे? आणि मला म्हणायचं ना, मी तुम्हाला मलिदा खायला घातला असता, मस्त भाकरी चुरली असती, तूप टाकला असतं, साखर टाकली असती, नाहीतर गुळ टाकला, मस्त मलिदा तयार करून दिला असता. गाना त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचे काय कारण नाही. ए तसला मलिदा नाही, मग? असला मलिदा. हे मलिदा म्हणजे नाना तुम्हाला मलिदा खायचाय म्हणा की. मला अजिबात खायचं नाही. मग मी कधी खाल्लाय का मलिदा? आम्हाला काय माहिती. मला ती पटत नाही. मलिदाची खात्यात ना तिथं मला राहू वाटत नाही. 15 दिवस जाऊ नाहीतर आठवड्यात जाऊ. आठवड्यात म्हणलं तरी पक्ष बदलणार मी. मला काय वाटतंय नाना, तुम्ही आज करा, राजकीय राजीनामा द्या तुम्ही. राजकीय संन्यास, राजकीय संन्यास. अरे सोडून द्या हे. मी जर राजकीय राजीनामा दिला ना, ही गावच काय तालुका जिल्हा अरे महाराष्ट्र राज्य सुद्धा चालणार नाही. आणि मला म्हणतो या येडाबिडा आहे. तुला काय माहितीये का? सल्ल माझं घेत नाना तुम्ही म्हणताय मलिदा गँग आहे, जिकडे तिकडे जाचाल तिकडे मलिदा गँग आहे म्हणून विषय का? आणि नाना म्हणतोय मला तसं चालत नाही. नाही चालत. मग बसा ना घरी त्यापेक्षा. नाना सारखा जर धडाडीचा कार्यकर्ता जर पुढे नाही राहिला ना, तर कोण चालवणार आहे देश? कोण देश चालवणार? अरे पुढे मला काय हिथंच थांबायचंय वय. नानाला घरात किंमत आहे का? आणि देश चालवाय निघलंय. घरात कुणालाच किंमत नसते. कुणाला तुझं लग्न झालं तुला कळेल, घरात कुणालाच किंमत नसते. पण मला हाय. हा. उगा तुम्ही काहीतरी काढू नका. माझी बायको अशी तळा कापती. ग बसा तुम्ही. हो माहिती नाही बोलू आहे. नका. नाही त्या दिवशी लय शिवाय देत होत्या माझ्या समोरच, मी बी तिथंच होतो. तिला मोरच तोड मारीन. हम्म. आला का गपकीला का काय विषय चाललाय? तुम्ही जाताय कुणीकडे दुसऱ्या विषयावर जाऊ बरं, नका. नाना, जाऊ का? तुम्ही आता सांगा काय करायचं? पुढचं प्लॅन सांगा मला. पुढचं प्लॅनिंग असं आहे माझं. हा. इथून पुढं कुणाच्याच पक्षात काम करायचं नाही आपल्याला. आणि हे जर पक्षात जायचं बी नाही आपल्याला. तुम्हाला चला सांग तू काय करायचंय ती. या इकडे माझ्या माग. नाना पण काही बोलता प्लॅन काय आहे ती सांगतो तुम्हाला. चला चला
अहो ना सांगा की राव इकडे चालान तिकडे चालान. तिथंच सांगायचं नाना. तिथं कुणी ऐकल पर्सनल काम आहे. तिथं कुणी नाही ना आमिर. 3 जण आहेत नाना. कुठे 3 जण? आपण 3 जण आहे. आपण 3 हा. आपण 3 जण पाहिजेत. आपल्या 3 दुसऱ्याला कळलं नाही पाहिजे. आता काय करायचं नाही, कोणाच्याच पक्षात काम करायचं नाही. ध्यानात ठेवा. हा ती कळलं की आम्हाला. हा आता स्वतःचा पक्ष काढायचा. आपण स्वतःचा. हो आपला स्वतःचा पर्सनल पक्ष. महाराष्ट्र राज्यात त्या पक्षाचं नाव जाणार नाही. काय काय बोलताय? सांगताय ना? हो अहो, काय नाव द्यायचं पक्षाला? माझं नाव काय आहे? बाजीराव. बाजीराव. बाजीराव नाव आहे की नाही? हा. मग पक्षाला नाव देऊ बाजी सेना. बाजीशी ना. हा बाजी सेना पक्षाला नाव द्यायचं. असं महाराष्ट्र राज्यातच नाही देशात नाव गाजलं पाहिजे असं आपल्याला करायचं. पण ह्या बाजी सेनेत किती सेना आहे नक्की? आता आपण 3 सेना आहे. हळूहळू वाढत जाणार. म्हणजे अजून वाढवायची. वाढवायची. अहो ना ही राजकारण म्हणजे घर जाळून कोळशाचा व्यापार केल्यासारखा आहे. आलं लक्षात? हाही तर आपलं बरं आहे. सरपंच आहे ना, सरपंचच राहा. नाही सरपंच राहायचं नाही आता मला. सरपंच पद आमिर तुला सांभाळावं लागेल इथून पुढं. गावचं आपल्या. हो काय काय म्हणलं ना आमिरला सांभाळावं लागेल. आपण बाजीना माझ्या मागले काम असते राव. त्याच्या मागे काम असते ती. येडा बिडा आहे का रे तू? ह्या सरपंच पदासाठी भांडणं लागतात आणि तू का काम म्हणतो का? होय. मी काय करू मग? त्याच्यापेक्षा मोठं पद आहे तुझ्याकडे. कसलं? माझ्या संग नाना पेलेल का त्याला? मला पिलेल डायरेक्ट आमदार बिमदार असलं होणार ना होय सगळं. का? अरे आमिर ह्याला फक्त माझ्या संग राहायचंय माझा पीए म्हणून. हा एक नंबर आहे. आता तो भाई पीए ना आज आपल्या इकडे मीटिंग आहे ना आज आपल्याला इथं कोणाला भेटायला जायचंय. सगळं तुझ्याकडे बाबी व्हायला. पर्सनल सगळी कामं तुझ्याकडं. होय ना. आतापर्यंत तुमची पर्सनल घरचीच कामं करत आलो. दळण आण, प्रचार कर, ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा. आणि आता मी तुम्ही मोठा झाला तुमच्याच मागे 17च्या उचलाय पळतो का बसूस नाही का ना? आणि ह्याला करा सरपंच. काय की बाजीना तुला मॅनेजमेंट करायला होतात. का तू कर मॅनेजमेंट. मी नाही मोकळा मॅनेजमेंट मी करा. केली असती पण त्यांना माहिती काय करा माहितीये का? बाजी शेना ना ही फक्त दोघांची शेना करा. मी मोकळा नाही. मी तिसऱ्याच्या पक्षात जाईन नाही तर मला स्वतःचा पक्ष काढेन. अरे तुला पक्षात कोण घेईल का चप्पल उचलाय तरी? बाजीना तू पी नको घेऊ दी. तुम्ही एकदम त्याची चप्पल उचलली ना तेव्हा मला दुसरं पत्तर देईल. ह्या नानाने काय केलं? ह्यासाठी तुमच्या मागे पळालं वय. एक वडापाव खाऊन ह्या नानाचा प्रचार केला. रात्रून दिसा पळाला तो नाना सरपंच झाला. नाना आता पीए केला ना त्याला पावभाजी सांगा, मिसळ सांगा, वडापाव अजिबात सांगू नका. अरे त्याला लय पुढचं जेवण मटण सांगेल गणा. त्याला. तू फुकत असल्या मटणावंत असल्या पावभाजीवंत असल्या मिसळवर आलं का लक्षात? लागला मला सांगायला. इतका नालाय का चिन भाज्या असं मला वाटलं नव्हतं. यार गणा बाजीना तुम्ही गणाला नाराज केलं. अहो गणा नाराज झाला. मला काय वाटतंय माहितीये का? गणाला सरपंच पद द्यावं. होय. हो नाही त्याला सरपंच द्या, सगळं करा, पण नाना ह्या पक्षाच्या काही नादाला लागू नका. कसं आहे नाना, कुठली जरी शेणा काढायची असली तर आधी शेणा गोळा करायची असते आणि मग पक्ष काढायचा असतो. तुमच्यात इन 2 जण. हा आपला हाईच बघा की. हाही बघून कसं चालेल? आपल्याला पुढे जायचंय ना. मग आता कुठं मागे चाललाय? आता बी पुढेच चाललाय पण दामानच चाललाय. दामानच जाऊ पण पुढेच जाऊ. हा आमिर चला. तू म्हणतोय ती बी खरं आहे ना. गणाला बोल. ए गणा! ए, थांब ए. थांब लाल छड़ी मैदान खड़ी वही वही मैदान खड़ी. ए दुल्हनिया गेली का बाहेर? ए दुल्हनिया. हा हाय मागच्या खिडक्या लावून घेतल्यात ना वा. लोक येतात जात्यात. हा आणि एसी ऑन कर. ऐकलं का? एसी ऑन कर. ए लाल खडी मैदान खडी. टेलर हा तेवढा ड्रेस झाला का नाही राव? किती दिवस झालं टाकलं तुमच्याकडे शिवायला? लगा एवढी काय लागा मॅचिंग दोरा लागतो त्याला लागा. मॅचिंग दोरा नाही. काय झालंय माय माग लय गडबडी पटकेच द्याची. दे तू काय गडबड आहे? काय झालंय आता जोडीदारांनी काम लावलं MIDC मला. MIDC हा काय करतो का MIDC? काम तसं काय नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसवर लावलंय. आपलं कसं आहे हळूहळू बंद व्हायचं, आपलं परमनंट करते म्हणून. परमनंट बेसन खायला का तरणा बाण लागा गाड्यासारखा गडी तो लागा आणि हजरीत कामाला कॉन्ट्रॅक्ट बेस. पण ती कामच आहे की राव एक प्रकारचं. काम धंदा काहीतरी स्वतःचा काहीतरी वैयक्तिक धंदा. अरे नोकरीपेक्षा धंदा किती पटीनं चांगला लागा तात्या. मसराव केला असता पण आपल्याकडे भांडवल नकोय तेवढं. पैसा लागतो त्याला. आपली परिस्थिती एक तर नाजूक, कोण आणणार पैसे?
बरोबर आहे, हे मुद्दा पटला. पण लागा तात्या, किती दिवस झालं वाळात तुम्हाला? हा, मी कशासाठी आहे? तुम्ही कपडे शिवाय तुम्ही कशासाठी जाऊ? ही असलं बावलट, ही बावलटपणाचं बोलणं बंद कर पहिलं. हा, ह्याच्यामुळे असलं दिवस आहे तुमचं. कपडे शिवताय तुम्ही, मी काय बावळट बोललो? अरे तात्या, कपडे शिवण्या व्यतिरिक्त मी दुसरं बी काम करतो. काय? समाज सेवा. काय बोलता? अरे लका अख्ख्या जगात फेमस आहे लका, जगाचीच समाजसेवा करतो मी. मग हे आपल्या गावातल्या लोकांची करायला काय हरकत आहे? नाही, बरोबर आहे राव तुमचं. हा? मग माझी काय होईल का सेवा? होईल. ह्या बघ, तू संध्याकाळी ये, निवांत. आपला एक जोडीदार आहे, हा. ते पैसे देत. पण त्याचं कसं आहे, कोणतर पुढं जामीनदार म्हणजे कोणतर बोलावं लागतं, ते जबाबदारी घ्यावी लागते. तुझ्यासाठी मी आहे ना. मग नाही बरे राव, लय उपकार होते राव. हे असलं उपकाराची भाषा करायची नाही. हे बघ, तुझं कल्याण त्यात माझं कल्याण. हा, माझ्या धंद्या पाण्याला तुझा आशीर्वाद लागला, झाली की मोठा मी. तुमच्यासारखा देव माणूस राव. हो हो. होय, पण जोडीदार खरंच देईन ना पैसे? ह्या बघ तात्या, मी दिला ना त्याला शब्द, कर म्हणलं ना काम, ह्याचं पैशाचं काय लागतं तेवढं दे, झालं काम तुझं, टेन्शनच घेऊ नको. नाही बरं. तू संध्याकाळी ये मग. हा, कसला आवाज येतोय यातनं? अगं हो की, हा एवढा दम निघा ना. काय यात? दुलन या. होय, बरोबर. काय करू, संध्याकाळी येतो, तेवढं जाऊ आपण तेवढं. ओके, बिनधास्त राहू द्या तुमच्या फक्त. हो 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 जाऊ का? हो हो. का गे, जरा दम निघा ना, माणूस जरा व्यवहाराचं बोलतोय, होय का? नाही डोळा पाडतोस तुला, थांब जरा. बर, काय चहा पाणी? नाही, घेऊनच आलो येताना. बर, बरं, माझ्याच गावातला आहे नमस्कार तात्या. बोला. तात्या बोला. हा, गुणी होत करू आणि प्रामाणिकपणे काम करणार. बर. आता इतक्या दिवस काम दादा करत होतं, पण कंपनीत जा हे जा, होय. पण आता जरा मार्गी लागलं, एक धाडच केलंय त्यानं, बर नवा बिझनेस, बर. स्वतःचा काहीतरी धंदा पाहिजे म्हणलं. होय का? बरोबर. बरोबर. तर कापड दुकान त्याला टाकायचं आपल्या गावात, चाल. म्हणजे आमच्या गावात एक 2 लाखाची गरज आहे त्याला. 2 लाख. हा. बर. तुम्हाला तर माहिती आहे आपलं व्याज 1 तारखेला महिना असतो. आणि बरं का सावकार, बर. तुमचं जेवढं काही नियम आहेत ना, ते सगळं त्याला सांगितल्यात आणि तयारीला आलंय. बर. आणि जागेची कागदपत्र पण आणल्यात. बर. सगळा उतारा बितारा चेक केलाय, ओरिजिनल आहे का, म्हणजे कागदच काढायला लावला त्याला, इकडे यायचं. बर. हा. हे सर्व ठीक आहे, पण आपला एक नियम आहे, व्याजाला चुकला तर जीवाला मुकला. हो, कळलं का? नाही मी देतो की मी. गोळ आणि गोंधळ काय नको. नाही. मुद्दल राहू दे म्हणतात, व्याज फक्त वेळच्या वेळी आणून दे. मुद्दलीला 10 वर्षाने मुद्दल दे, पण व्याज मला टायमाला पाहिजे. देणार म्हणले हो. देणार. बरं का सावकार, बर. विश्वासातला माणूस आहे, डोळं दाखवून पैसे द्यायला काय हरकत नाही, मी आहे ना. हा, किती पाहिजे? 2 लाख. वेळच्या वेळी फक्त काय जरा देख. नाही, मध्यस्थीच्या हातात पैसे. तुम्ही मध्यस्थी आहे. बर, चालेल. उजवा हात पुढं कर. हा, ओके. खुश खुश. म्हणलं का नाही, जोडीदार आपला, आपल्या शब्दावर पैसे द्या ना. देव माणूस. हा, चालतं, ये मग. जाऊ का? हा, जरा पर्सनल काम आहे माझं, बरं. बोलून आलो मी थोडं. बोला टेलर. काय बोला, जाऊ द्या तर त्याला. बरं का सावकार, तसं बघायला गेलं तर तुमच्यामुळं आमच्या चांगले दिवस आले आता. दिसतंय. होय ना. बरं, खरा कमिशनचं बी आपल्या हाय तावात. घ्या उजव्या हातात. खुश का? खुश. हा, पण व्याजाला चुकला जीवाला मुकला. कार्यकर्ते आणायचं काम मी करतो, बाकीचं करताच की तुम्ही. हा, चला मग येऊ का? आशीर्वाद असू द्या असाच. हा, हे कागदपत्र ठेव.
किती फोन करताय राव. ते सयारा टूच काम आलंय माझ्याकडे. लोड इतका वाढलाय कामाचा ना. आधी तर परवाच घेऊन जावा. हो हो हो. ओ टेलर हा 1 मिनिट करतो फोन. कर सागर. काय नाही, सकाळपासून शोधतोय तुम्हाला. जरा एक काम होतं. काय रे? अहो, जरा दवाखाना वगैरे झालाय आता गेल्या महिन्यात भरपूर. जरा पैशाची गरज होती. जरा 50,000 लागायच्यात फक्त. किती? 50,000. खायला का सागर, तू बी अशा वेळेस भेटतो का नाही मला. मी बी जरा थोडं अडचणीतच आहे रे. म्हणजे तंगीत चालू आहे माझी. बघा ना राव, तात्याशी माझं झालं बोलणं. तात्याने म्हणले की टेलर शिवाय काम होणार नाही राव. बघा ना तेवढं, खरंच गरज आहे राव. हाय सागर, सगळं कळलं तुला गरज आहे, ही आहे ती आहे. पण जरा माझी पण जरा अडचण आहे, जरा समजून घे की. बाकी दुसरं कोणाकडे. अहो नाही ना टेलर, तुमच्याशिवाय पर्यायच नाही राव. मी तुमच्याकडे आलो असतो का? मला तात्याने सांगितलं की फक्त टेलरच तुझं काम करू शकतात. बघा 50,000 फक्त. जरा दवाखाना पाणी लय झालाय. तात्या बोलला काय? हा तात्या बोलला मला. बाकी सांगितलं ना तात्यानं सगळं? हा तात्याने सांगितलं की वेळच्या वेळी कसं काय ती. हा ते झालंय बोलणं, त्याची नाही अडचण येणार. आता हे बघ, माझी अडचण असताना आता तुझ्या शब्दाला मान म्हणून का म्हणून मी बोलतो माझ्या जोडीदाराला. हा ते घ्या की बोलून तेवढं. ते आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. पण महत्वाचं घाट काय ठेवतो? घाण ठेवावं लागलं. मग त्याशिवाय कसं काय नाही. व्यवहार आहे. बरोबर आहे, पण आता दुसरं काय नाही किंवा माझ्याकडे. कसं पैसे मिळणार रे? घाण ठेवायला नाही माझ्या. काय तू द्यावं काय लागेल. ठेवावं लागेल त्याकडे? काय तुझ्याकडे असेल त्याचं तुझ्याकडे काय, मला काय माहिती. माझ्याकडे आता ही गाडीच आहे राव. गाडी? हा. दुसरं काहीच नाही? नाही, आता ही गाडीच आहे आपली. सोनं पिणं काय म्हणजे नाही राव, नाही तेवढं का? असतं तर मग मोडूनच दिलं असते. राय राय, तसला मोडायचा हे असल्या वाता करायचं नाही. मोडणं तोडणं. मग ही काय ही हा, ही आहे असू आपली दे. गाडी. गाडी पण कागदपत्र सगळं सगळं क्लिअर आहे. 2च वर्ष झालं गाडीला. बघा हा सगळं क्लिअर आहे. माझ्याच नाव आहे गाडी. आहे ना. मला अडचणीत आणायचं नाही. नाही नाही नाही, हा हा. मला फक्त तेवढं अडचणीत ना बाहेर काढा. आहे बोलतो जोडीदाराला मी. हा बघ, कधी पाहिजे तुला? अहो आता लय गरज आहे. आता दिलं तरी चालत्याल. हे बघ सागर, आता लय तू प्रेस करायला लागलाय म्हणून मी माझ्या जोडीदाराला बोलतो. हा. पण या गाडीची कागदपत्र ठेवायला लागतात. कागदपत्र ठेवतो की आहेत की जवळच आहे ते. आहे ना. हा. ओके असू दे. बरं कधी पाहिजे तुला? आता पाहिजेत. आता दिलं तरी चालतंय. आता लागायच्यातच पैसे मला. त्यासाठी आहे का? ओळखतोय तुम्हाला. हा. हे बघ, चांगल्या कामाला उशीर कशाला. वळीव गाडी, चल जाऊ लगेच. पाठीची काम करून टाकतो. हा, बसा. पण बरं का सागर, वळीव की हप्ता ती कटलं नाही पाहिजे. नाही नाही, व्याज नाही ती त्याला जाऊ. त्याला नाही तुम्हाला अडचण येऊन देणार. चला चला. चल बसले का? हो जाऊ चल. हे आमऱ्या. ए अरे उठ. ए कोण आहे रे? अरे कोण आहे रे? मीच आहे. कोण आहे? बस. अरे बुर काय कर? अरे मूर्ख झोपलेल्या माणसाला असं नाही उठवावं. अरे आयुष्य आपलं झोपण्यातच चाललंय. प्रगती का व्हायची? हा कालचा तात्या माझ्या 4 वर्षांनी मागचा या. अरे केवढं मोठं कपड्यात दुकान टाकलंय. हा त्याचं आपलं काय? त्याचं आपल्याला काय म्हणजे आपण असंच बोंबलत फिरायचं का? कोण हा? बोंबलत फिरतंय? ह्या गावड्याच्या हाताखाली जा. हे जी कामं कर, त्याची कामं कर. हा तू काय जुळतू काय तात्या? जळत नाही. मग? आपल्याला तात्यासारखा धंदा करायचा आहे. अरे का जांभळ्या द्यायच्या बंद करला का? मला झोप आली का ना? हा बघ ऐक, जो झोपला तो संपला. आराम हराम आहे. काय करायचं आपल्याला? काय करायचं मग? मी सगळे ट्रेस काढून आलो या. हा कशाचा? अरे त्या तात्याने पैसे कुठून आणलं? त्या तात्याला सगळी मदत दिलवाल्याने केली या. दिलवाल्याचा कोणतरी दोस्त समाजसेवक या. तरुण होतकरू पोरांना पैसे देतो या. भांडवल देतो धंदा टाकण्यासाठी. अरे गाना, तुला काय वाटतं दिलवाले तुला काय पैसे देईल का? मला माहिती की ते दिलवाले मला पैसे नाही देणार. मग तुला कशासाठी म्हणतोय चल माझ्या बरं? मग हा म्हणजे माझ्या नावावर चाललंय तुझं काम. तुझ्या नावावर नाही. तू जरा विनंती कर. त्याच्या पुढे पदर पसत त्याचं पाय धर. मित्रासाठी एवढं करत नाही का तू? नाही का ना? मित्रासाठी नाही. प्लीज प्लीज नाही नाही म्हणा जांभरे प्लीज. दिलवाल्यासमोर मी पदर नाही पसरू शकत. माझ्यासाठी लागा दोस्तासाठी प्लीज प्लीज नाही म्हणू नको. चल. तू अख्ख्या गावात समोर पदर पसरायला मी सगळीकडे पदर पसरेन. अरे अख्ख्या गावाचा काय उपयोग आहे तवा? अख्ख्या गावाचा काय उपयोग नाही. आता जे काय आपलं भविष्य घडवायचंय ना ते दिलवालेच घडवून. लय ब्रँड माणूस झाला गावातला. कशाला गाना व्यवसायाच्या नादाला लागतो? नोकरी करू यार. 100 पडकर एक नोकरी करू. माझ्या डोक्यात एक लय भारी आयडिया आली. आता नोकरी करणार छोकरी मिळत नाही. आता बिझनेसच डायरेक्ट टॉप टॉपचा विचार कर. ध्यानात ठेव. हा बघ मीच दुकानचा मालक झालो. हा उद्या माझं लग्न झालं तर माझी पोरं तुला काय म्हणतात? काका काका या 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 दुकानात या. हा म्हणतात का नाही? तू कर लग्न आणि मला ठेव तसाच काका काका आणि मामा मामा. होय का ना?
जसं नाव दिलवाले तसं दिल बी मोठा बरं का पण. लय मोठ्या दिलाचा माणूस आहे. अरे आमिर, तसं म्हणा गेलं ना, ह्या माणसाला ओळखाय आपण चुकलोच. अरे गाणं मी आधीच ओळखलं होतं, लय चालीचा माणूस आहे. काय नाही म्हणजे चाल रीतीचा त्याला म्हणायचंय, म्हणजे समाजात कसं वागायचं, हा. कसं बोलायचं, चाली बातीचा माणूस आहे. चाली भाती. हा आमिर, शब्द असं जरा लय अडचणीतलं वापरू नको, म्हणजे अडचणीत आणत्याला असं आहे का नाही? नाही नाही हा हा. दिलवाले असताना अडचण कशी येईल गाणं? हो तेवढं जिथं अडचण तिथं दिलवाले, हा हा आणि जिथं दिलवाले तिथं अडचण येत नाही. हा 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 कळलं बरोबर का? आहे बरोबर आहे. आम्ही गाणं समाजसेवेचा वसा एकदा हाती घेतला का नाही, तो कडाला जाईपर्यंत थांबणे नाही, हा. थांबणारच नाही आपण. बरोबर. बरं ऐका, हा. आपलं बी एक काम आहे, ती जरा कडलं नाही. हो हो. आणि लय लय आशा घेऊन आलोय तुमच्याकडे. आशेची फक्त दुर्दशा काय करू नका आमची. बर मला एक सांगा, या देहाकडे काम काय काढले तुम्ही? कशाला उशीर लावते? हा, टाकायला जायचं आणि गाडगाला पोहायचं. हा, बोलून टाक. आता बोलतो मज्जीब जड येते बर का. आता कसं होतं, पण मला माहितीये मोठ्या मनाचा माणूस आहे. काय नाही, मला बी जरा धंदा टाकायचा आहे. गॅरेज मध्ये बी जरा काय झाले माहितीये का, पार्ट वगैरे जरा कमी येतं, त्यामुळे गिरायक काय होते दुसऱ्या गॅरेजला जातं या. तर जरा तुम्ही पैशाची मदत केली तर पार्ट ही आणता येईल, त्याला गॅरेज नव्याने पुन्हा सुरू करता येईल. हा प्लीज, नाही फक्त म्हणू नका. नाही नाही हा शब्द नाही त्यांच्याकडे गाणं. ती मला बी माहिती आहे. येडाय काय दिलवाले का ती? अरे हा बघा, मदतीचा सगळं हात माझा असतोच रे, पण जरा अडचणी बिडचणी काय म्हणजे अडचण नाही, अडचण नाही. अडचण काय माहिती का, दिलवाले. आता तुम्ही सगळ्याला मदत केली का आम्हाला काय माहित नाही. तुम्ही सगळ्याला मदत केलेली. होय रे का ना, या समाजसेवकाचं नाव कोणी सुचवलं तुम्हाला? आता एवढ्या मोठ्या समाजसेवकाचं नाव काय लपून राहण्यासारखं आहे वय? अहो आपला ही तात्या, हा एवढं मोठं दुकान टाकलं या. मी म्हणलं तात्या एवढं पैसे का नव्हतं, एवढं पैसे कुठून आणलं? मग त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही कशी कशी त्याला मदत केली, आणि तुमचा बी एक कोणतरी जोडीदार आहे, त्याच्याकडून तुम्ही पुढे होऊन पैसे देताय. सगळं मला सांगितलं तात्यानी. हे बघा, सगळी गाणी वाचतात, फक्त माझ्या हिशोबानं चालायची. आता काय अडचण मला आली नाही पाहिजे. नाही नाही, कसलीच अडचण आहो, तुम्ही ज्या तुम्हाला सांगतो ना त्या वायद्याला पैशांचा आपण माघारी करू, काय अडचण नाही. तात्याला बोललाय ना, हो हो कन्फर्म. कन्फर्म कन्फर्म. सगळं बोलणं झाले गाणंच. हो लक्षात. गाण्याचं काम करते, तुला बी काय अडचण आली तर हाय मी. हो. नाही नाही, अहो माझी अडचण ती त्याची अडचण, आम्ही दोघे एखादा धंदा करतो या. चला निघूया, टायमिंगला घरीच असतो ती. हा डायरेक्ट जायचं, उशीर लावायची नसते, झटक्यात काम असते आपल्याकडे. म्हणजे आता जायचं होईल लगेच. लगेच चला गरज आहे का नाही मग? अहो हाय की, चला की. आयला ती म्हणतात का नाही, उपरवाला देता येतो छप्पर फाडके. अहो तुम्हीच आमच्यासाठी आता उपरवाला आहे. दिलवारीचं कसं आहे, दिलबर 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 हो. होय दिलवाले, दिलबर. असं बँड आल्यागत का चालतंय? काय बँड आल्यागत का चालतंय? अरे बावट, एवढा मोठा माणूस वाघासारखा छाती काढून चालतो, त्याला असं दमानी दमानी. नाही, दिलवाले एवढी बी छाती काढू नका. नाही, नाही, आमची छाती फुटायची वेळ. हा नाही, अरे माणूस कसा आयटीत रुबाबदार छाती काढून चालतोय. मग हा चला चला, हा चांगलं दिसतंय. दिसतंय ना म्हणा, दिलबर दिलबर. अरे नमस्कार करा. नमस्कार नमस्कार. बरं सावकार, हा. हे आमच्या गावचा गाणा आणि ह्यो आम्ही बर. जवळ बघा, मी वसाच घेतलाय तरुणांना गाढवायचा, ह्यांना पण गरज आहे, घेऊन आले. बर का, ते जरा एक व्यवसाय काढायचा एक छोटासा. व्यवसाय काढलेला आहे, हा, फक्त काय झालं त्याला त्याला थोडंसं भांडवल भांडवल पाहिजे. कमी पडते. एक 5 लाखाचं आमचं बजेट आहे. नाही नाही, म्हणजे 5 लाखाचं बजेट आहे, पण लाखभर रुपयात सुद्धा आमचं चालून जाईल. हो बोललाय ना. सगळं बोललोय आणि हाय विश्वासातली आहे ती. गावात ना कुठं लय विश्वास आमचा, अख्खा गाव विश्वास पडतो आमचा. म्हणजे थोडक्यात बसाय उठाय माझ्याच दुकानावर सगळे काम नसलं की येणार तिथं, आणि सल्ला असतात माझं ना बाबा, काय तर स्वतःच्या पाया उभा राहावा, कुणाच्या कामाधंदा लागण्यापेक्षा. मग सांगितलं आपला फंडा. माहितीच आहे की तुम्हाला. बरं सावकार, होईल ना लाखाचं? करू की. कागदाचं. बरं गाणा आमिर, कागदपत्र आणलेत ना? कसली कागदपत्र? कागदपत्र दिल्याशिवाय काय तर घाण ठेवायला लागतं ना.
विश्वास नाही करावा. आम्ही काय लांबचं येतो तुम्हाला माहितीये का माझा का नाव लय विश्वास आहे. हो. आणि तुला आहे का माझा विश्वास? आणि मग काय मग बास की आणि काय पाहिजे. हो अरे काही तर गैरसमज होतो. विश्वास आहे की सगळ्याचा एकमेका विश्वास आहे की, पण तसा विश्वास इथं नाही कामाचा. मग? अरे एवढी ना मोठी रक्कम देतोय म्हणल्यावर काहीतरी द्यायला लागेल ना, त्याला घाण ठेवायला लागतं ना काहीतरी. हो म्हणजे कागदपत्र कशाला विचारली मला. पण तसं तर काय तात्याने सांगितलं नव्हतं. तात्यांनी म्हणलं पैसे दिलेत मदत केली म्हणले. अरे अशी कशी अर्धवट माहिती, मी तुम्हाला तिथंच क्लिअर केलं ना. तुम्ही तर म्हणला समाजसेवा करतोय. अय समाजसेवक सांगितलं नाही का या पोरांना? हा सांगतो. अरे गाना समाजसेवा म्हणजे ती वेगळी आली रे. उघड सांगतो. अरे व्याजानं पैसे असतात ही 10%. व्याजानं होय. मग आम्ही बँकेत नसतो गेलो होय व्याजानं. दिलवाले ह्यो काय खेळ आहे वय? जरा ती समजेल त्यांना. अरे ही बँक काय इतके लवकर येणार आहे का तुम्हाला पैसे? झटक्यात काम होत नाही नाही दिलवाले काय माहिती का सावकार, आमचाच काहीतरी गैरसमज झाला बरं का. आम्हाला वाटलं तुम्ही काहीतरी समाजसेवा करताय, आम्हाला धंद्यासाठी मदत करताय. आम्हाला व्याजा बिजाने काही पैसे नको बरं का. अरे मी काय खेळ वाटाय बसली होय. ऐका सावकार मी काय म्हणतोय, व्याजानं द्यायचं नसेल तर नका देऊ, उधारीने द्यायचं असेल तर द्या. ऐका ना, कर का ना. हो उधारी चालतंय. लगेच महिने 2 महिन्यात हात उचलून द्या. अय टेलर मी काय खेळ वाटाय बसली होय. सांगतो त्यांना मी. अरे उगी त्यांचं डोकं तापल्या उगी करू नका. इथं काही चेष्टा मस्करी नाही. हा पैसे पाहिजेत म्हणला तुम्ही, तात्यानं सगळं सांगितले म्हणून आणले. निघा बरं घरी जाऊ. चला निघा. तुम्ही थोडं रिक्वेस्ट करा की. करतो माझ्या पद्धतीने. चला चालतं येऊ का मग सावकार? हा. मी सांगतो समजून त्यांना. अरे मी काय खेळ वाटाय बसली होय. असली समाजसेवा कसा आहे सावकार, कशाला आणली होती असली? आता सांगतो दादा बसा होता का माझा? नाही कसं आहे, समाजसेवा म्हणून म्हणल्यावर त्यांना मेवा मिळतो ना. हा समाजसेवेच्या खाली मेवा वाढायचा. हा, असू द्या, वडा मेवा. लय मनाव घेऊ नका त्यांचं. त्या दोघाच्या वतीनं मी माफी मागतो. बस बर येऊ का मग मी? या. उतरा साहेब, उतरा आता चला. हे म्हणलं रस्त्याने कुठेतरी वडापाव बिडापाव तरी चारशील का? वडापाव हा उपाशी पुटे आल तुला का सकाळी मी घरनं? होय. लय भाव गाव नको. 100 रुपये दे पहिल्यांदा. काय 100 रुपये? पेट्रोलला तू काय म्हणलेला? 100 रुपयाचं पेट्रोल टाक. तुम्हाला पहिल्यांदा पेट्रोल अहो, 100 पण ते रुपये. पैसे मिळाले पेट्रोल टाकतो म्हणलं होतं. आता तो माणूस मला याचं पैसे बिशेन अगं असला कसला समाजसेवक होता का त्यो? आम्ही पण- एवढा केलताप झालाय. हो लय टप झाला नाही का? मी नसतो तर घेतला असतं की व्याजानं पैसे. मला काय माहित नाही बे. मेला काय डोकं बिका पडलोय. याचं पैसे गेलाय माझ्या रक्तात नाही ती ऋण काढायचं आणि सण करायचा. हा. गाना नको उगच काय माहितीये का, येड्यागत काय बी बोलू नको. मला चांगलं माहितीये त्याच्याकडे तू पैसे घेतला असतं 100%. मी होतो म्हणून वाचला. काय तसलं काय सांगू नको. पेट्रोलला 100 नी. असं तू का लोकाचा आहे का? लोकाचा आहे का तू? हो, आता तू कसं लोकाचा आहे का? आता लोकांचं नाही वाटणार मी आहे ना. आता जवळचं वाटणार. बरोबर ना? जवळ असू स्वतः म्हणून तर नेला ना तिथं. हा पण लक्षात घे, असले परत बोलता पहिला कधी हे पडायचं नाही. अरे मला जर माहित असतं त्या तात्याने का असलं कर्ज काढून तो धंदा व्याजानं टाकलाय. पैसे घेतले का? आणि बुक्की लोकांना मला माहित तरी नाही का, आणि त्याच्या घरच्यांना माहिती का नाही कोणास याच्याने कधी माणूस वर आलाय का लागा? धंदा चालेल तू न चालतोय. आणि तिथं व्हायचं माणूस लय शहाणा नाही बरं का. तिथं कसला बिचं बोलणं बिलणं बघितलं कसं? तिला पैसे बिशे त्या टॅबलावर बिबलावर बघितलं का तू कसं ठेवलेलं? हा हे, कसली पूर्वी होती त्या माणसाला. महत्वाचं असं लोकांच्या नादी लागायचंच नसतं. लागलेला तू. मी मला वाटलं समाजसेवक या पैसे तो देतोय सगळ्याला. दिलवाले पण लय मध्ये मध्ये करतोय वाटत नाही का? महत्वाचं म्हणजे दिलवालेच दाखवतोय. होय का? हा त्याचं घर सगळ्याला. मला तर 100% गॅरंटी आहे बरं का त्याची. चालते येतोय घरी जेवायला. हा घरी येतोय जेवायला. नाही जेवलो मी. जेवला हा, आज घरी मटण केले. जा तुम्ही. करा मी येऊ का? नको. होय रे असं तुझ्या घरी मटण केलं तर असं देखील. अरे माझ्या घरी बी अंडा खरी केली या. सावकार अरे बस तिला आलाय काय? नाही राव हा? सावकार. किती फोन करायचं? अहो येणारच हा? होतो सावकार मी. यायला लावलंय काय? येणारच होतो मी. मूर्ख समजला? नाही राव साहेब. किती फिराय तुझ्या मागे? नाही अहो, 3 येणारच महिने होतो झालं मी. ते गावलंय. नाही देतो मी राव. काय देतो की? देतो राव देतो. आके बाई ही गाडी चल. अहो चावी दे. सावकार देतो की राव. अहो आज नाही, नाही, नाही. देतो राव. अहो सावकार चावी दे.
चावी दे. अहो देतो राव सावकार. दे, दे, दे. नाही नाही आज घेतलं चालतच नाही. चावी दे. चावी दे. काढ चावी. अहो, चावी काढ. देतो राव सावकार. एवढं दिलं दिलं चालत नाही. चावी दे. दिलं असतं राव सावकार. जाऊ दे घरी. ए, तात्या जाऊ सावकार. 2 महिने झालं व्याज दिलं नाही. अहो, देतो की. माझ्या नादाला लागतो काय? राव देतो म्हणते की राव तुम्हाला. कधी देतो? काय झालंय माहिती का धंदा इतका 2 दिवसात व्याज दिलं पाहिजे, नाहीतर उलटा टांगेन. अहो राव धंदा इतका स्लॅग चाललाय राव तुम्हाला चिलत आहे तू माझ्या पुढे. कसं आका सांगू? गाव फिरवतोय कर 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 कर. राव देतो सावकार. फक्त 2 दिवसात. देतो. काय तुझ्या? अरे भाऊ आता रडतोय का मग? काय झालं? तात्या गप गप. ए तात्या गप बस. गप. तात्या काय झालं सांग की. अरे दुकान मी बंद ठेवलं आता 15 दिवस झाले. तात्या हा? अरे मला मी कंपनीत कामाला चाललो होतो नका चांगलं काय मग काय झालं? मला मला जिनवाला टेलर भेटला. मला काय म्हणला तू रडायचं बंद कर आणि मला व्यवस्थित सांग काय झालं की. अरे आम्ही आहे की आम्ही तुझं मित्र आहे का? आम्ही काय मिळू बिलू तात्या दिलवाले टेलरनं काय केलं तुला? मला काय म्हणला म्हणलं तात्या तुला म्हणलं चांगला धंदा कराय म्हणलं पैसे देतो जरा. मी गेलो त्याच्याकडे म्हणलं मला आहे ना पैसे द्या म्हणलं. मग आहे ना त्याने मला ते सावकाराकडे नेलं आणि मला आहे ना याच्याने पैसे काढून दिलं. त्याला मी 2 लाख रुपये पैसे घेतले कारण मी त्याला 2.5 लाख रुपये व्याज दिले तरी ते मला म्हणला किती लाख? 2 लाखाचं 2.5 लाख रुपये व्याज दिलंय तरी अजून तुझ्याकडे पैसे मागतोय. गप लागा तात्या रडू नको बस. गप रड नको. मला टेन्शन आलंय ना. टेन्शन का घेतोय? मी काय करून मारील बर का? ए. त्या सावकारला मरस तर मारील मी. काय मारायची बिरायची काय गरज नाही का ना. तू इकडे कान जवळ घे. इकडे तात्या ऐक माझं मी सांगतो तेवढं. इकडे इकडे अरे कान गरज जवळ घे. मी सांगेन तेवढं प्लॅनिंग ऐक फक्त आता. पैसे घ्यायचे एकच नंबर प्लॅन आहे बरं. आणि डायरेक्ट अंगलट नाही अंगठ. अरे तुझा फक्त काय चांगलं येणार नाही. तुझं फक्त सांगितलं त्या पद्धतीने फक्त वाग. बर का तात्या टेन्शन घ्यायचं नाही काय लक्षात घे. हा नाही हा जा. फक्त गावात दिसू नको. हा नाही. जा. रे कितीला का पोरांचं का असलं नुकसान होत असेल. आता ह्यो तात्या एक आपल्या समोर आहे म्हणून आपल्याला माहिती. अशीला काय महाराष्ट्र देशात किती पोरं असतील व्याजानं पैसे घेऊन जीव देणारी. पोराचं वय काय 20-22 वय आहे. मग हा पोराचं 20-22 वय आहे. मला सांग आता तिथं जर त्यांनी पैशाच्या नादात उडी बिडी टाकली असेल तर काय केलं असतं? मग काय हे आपण घरच्यांना माहित नसेल. घरच्यांना कुठल्या तोंडाने सांगणार आहे? आणि काय सांगणार आहे घरच्यांना? बरे जे घरचे ते इतकी श्रीमंत आहेत का हे 2 आणि 4 लाख रुपये मिटवायला? ह्याने बी काय केलं असेल कोणाचं ऐकून काहीतरी धंदा टाकला असेल पण त्याचं नॉलेज घ्यायचं आधी मग पैसे व्याजाने घे. पण व्याजानं पैसे एवढं काढायची गरज आहे का सावकारकीनं? आपण घेतलं नव्हतं होय त्या दिवशी. असू दे पण ह्या सावकाराला बी चपराक बसल आणि मध्यस्थी आहे ना दिलवाले त्याला बी चपराक बसल. ना सावकार जागेवर येत असतो तू बघ तर आता नुसतं. हा? आता ह्या सावकाराच्या हात धुवून मागं लागो. मागं? हा? आणि मग सावकाराच्या आपण नाही सावकार इथं दिसेल तुला नाग असताना बघ. मस्ती आली काय? किती फोन करायचं तुला? हा होय टेलर गावात हुडकायचं का तुम्हाला? हा काय झालं माहिती का? तुला लका बुडीचं वगैरे आहे का तुझ्यामुळे बोलणं खावं लागतं. आणि सावकाराचा कचाट्यात जर गावला नाही एकदा सळू की पळू कुठून सुटतील काय? अहो काय झालं चुकलं बरं का सावकार बायकून. काय झालं आता इथून
इथून माग भरलंच किंवा मी व्याज. व्याज भरलं म्हणजे काय उपकार केलं व्याजच्या म्हणजे आपलं सावकारांवर. नाही कसं आहे वाईट झालं माग पुढे पण भरलंच की. आता उगं कुठं 2 हप्ते थकलं म्हणून तसं नाही. ते बी थकलं नाही अरे पाहिजे. मग फोन उचलायचा, सांगायचं, बोलायचं. काय झालं थोडं धंद्यात लॉस झाल्यामुळे झालं हो. नाही तर मी कधी थकावलं का इथून मागं सांगा की तुम्ही त्यांना. नाही ते बी बरोबर आहे सावकार बरं का. आता जरा पहिला तसा नवीन असल्यामुळे जरा थोडा लॉस मध्ये गेलता पण आता लागलाय सुरळीत. दंडा बसलाय चांगला. काय म्हणणं काय मग तुझं? मला आहे ना अजून थोडी वेळेस मदत पाहिजे नव्हती. एक 2-1 लाख दिलं तर बरं होईल. म्हणजे मी त्याचं व्याज बरं वाटलंच तर परत म्हणजे मागं जसं भरलं ना तसं भरणार मी व्याज. राहू एवढ्या बार द्या ना प्लीज या. एवढ्या बार फक्त परत आहे ना परत नाही मी थकवणार तुमचं व्याज. अरे येडा समजला काय? हा मूर्ख काय काय आम्ही? होय टेलर तुम्हाला तर माहित आहे मी व्याज चुकाल्यावर टायरात घालून मारतो एक एक. माझा हिसका तर तुम्हाला माहितीच आहे. एवढ्या बार फक्त मदत करा. काय एवढ्यावर लय डेंजर आहे. शांत आहे तोपर्यंत आहे माणूस. पाया पडतो राहू. माझ्या कुठं पाया पडतो 4 माणसात काय उगत डोक्याला ताप. पाया पडायचं सावकारांच्या पण ना. अरे सर मागे आहे का बघितलं. तू जर हप्ता वेळच्या दिला असतो ना व्याज ही वेळ नसती. पुढे 2च हप्ता राव थकले. अरे दिलं म्हणजे काय उपकार करतोय आमच्या म्हणजे सावकारांना उपकार करतोय तू. पण एवढं फक्त आहे सावकार एवढ्या बार प्लीज. माझे ना जमिनी काय झाले धंदा लॉस असल्यामुळे ना माझं 2 हप्ता रावची राहिलं नाही तेवढं बी नसतं ठेवलं मी. मला फक्त आहे ना एवढ्या बार फक्त थोडी मदत करा. अरे ही चुकवायचं नाही रे बाबा. तुला माहित नाही मागच्या वेळेस 2-3 चांगली तुटल्यात आपल्या कुणी काय रात घालून ती नाही चुकवणार सावकार. एवढ्या बार फक्त मदत करा. एवढ्या बार. अरे माझ्यापाशी येऊन काय सावकार काय करायचं सांगा. तात्या 1-2 मिनिट बाहेर थांब. काय आता तुझ्यासाठी काय तर जुगाड लावावं लागेल मला. तेवढं काय बघतो जातो 2 मिनिट. बकरा तसा चांगला आहे. काही एखादा महिना इकडे तिकडे होतो पण हाय माझा तागाट असतोय माग. काय करा द्यायचं का मग? काय हरकत नाही द्यायला. तरी पण एकदा जापा. हा ठीक आहे. देताना डोस द्या जरा. देतोय पण परत जर 1 महिना जर तटलं तर डबल व्याज घेईल मला. बर तुमच्या पर्यंत हाना की जरा. बर ठीक आहे बोल. तात्या अहो ऐका की सावकार. अहो सकाळ 6ला घरी जातोय त्याच्या मी उजाडाच्या आधीच निघून जातय ती. हा अहो हाय की काळजी मला. माझ्या विश्वासात तुम्ही दिलं पण हे बघा मी पाया पडतो. का अक्षरशः गायला आलोय मी त्याला हुडकून गावला की धरून पाहिलं तुमच्यापाशी हजर करतो बस का. आज दुकान बी जापान लय बंद आहे. हा बरोबर बघतो पाहिला ही सावकार काय जगू द्याय नाही मला. ना नुसतं मिशेचा आकडे वर करताय नुसतं फिरताय राव इकडं तिकडं. गाव किती संकट आले राव नाना. गावावर संकट आणि बाजीनानाच्या गावावर कसलं संकट आलं? कसलं माहित नाही हो तुम्हाला? काय माहिती आपल्या गावात एक पोरग 8 दिवस झाले बेपत्ता माहित नाही का? आता ती कुठेतरी गेला असेल रुसून फुगून गेला असेल काय कुणाचं झालं असेल भांडणं बिंडणं. जिवंत आहे का जगलंय का काय ते चौकशी केली का नाही? केली की काय मावशीकडे त्याच्या फोन केला मामाकडे फोन केलाय त्याच्या म्हणली इथं नाही आलं. अहो नाना त्या दिवशी मी आणि आमिर तर नसतो ना त्या पोरांनी जीव दिला असता जीव. हिरी तुडी टाकत होतं आम्ही जाग्यावर गेलो तेव्हा त्याला बाहेर काढलं. काय कारण तुम्हाला माहित नाही बाजीनाना काय? नाही काय माहित. बघितलं का गावचा सरपंच आहे पण काय उपयोग आहे का? आता सरपंचाने काय माहिती घ्यायच्या? बाजीनाना पोरग कर्ज बाजारी झालं अक्षरशः व्याजानं पैसे घेतले त्याच्यामुळे जीव देतो. व्याजाने पैसे घेतलात गावातला तो व्याजाचा धंदा पूर्ण बंद केलाय. गावातला गावातला नाही मग पलीकडच्या गावातला तो सावकार नाही का? कोणचा? पलीकडच्या गावातला सावकार तो चिमन सावकार. हा चिमन होई. हो ती दिसला बर का 2-3 वेळा हटकला की गावात. चिमन सावकारानं काय केलं माहितीये का नाना? आपल्या गावातल्या बऱ्याच जणांना पैसे दिल्यात. कुणाच्या गाड्या तारण ठेवून घेतल्यात, कुणाच्या जमिनी तारण घेतल्यात, कुणाच्या घराची कागद घेतल्यात आणि पोरांना पैसे दिल्यात. नाही दिलं म्हणून दम देतोय पोरांना मारायची भाषा करतोय. हा त्या स्वप्नाचा तर हात मोडला या आपल्या गावातल्या. ओय शपथ ह्याची ही हिंमत बाजीनानाच्या गावात येऊन दहशत माजवतोय. आता पाक पोरं मिली असते की आता काय तुम्हाला करून उपयोग आहे? माहित पाहिजे ना मला. काय कुणी सांगून करतंय का? कुणी सांगून म्हणतंय का मी व्याजाने पैसे आणलेत? बरं आता काय करा पोरांनो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हितनं पुढचं काय असेल ते मी बघतो काय करायचं काय नाही
ते माझ्यावर सोपवा तुम्ही. ना ना आम्ही आहेच की तुमच्या बरोबर. हा, काय झालं? तुम्ही आहेच की फक्त काय माहितीये का, माझ्या डोक्यात एकच आहे, जे गाव करू शकतो ना ते राव करू शकत नाही. नाही आलं लक्षात? नाही. म्हणून काय माहिती, आपल्या सगळ्या गावाने एक व्हायचं आणि सावकार केला आळा घालायचा. 100%. विषयच नाही. आलं लक्षात? चालतं चला. पाहिजे ना. हो कामाला लागू आपण. कामाला. हो चला मी बी जातो जरा हो हो. पंचायतीत नाही तू. अयो सावकार तुम्ही कशाला आला, मी आलो असतो की. ऐका की जाऊ फोन उचला नाही काय महिन्यात 3 महिने झाले. फोन वय. अहो रेंजचा प्रॉब्लेम आहे आमचा. रेंजचा प्रॉब्लेम आहे. हा ऐका की, मी यायच लागलो तुमच्याकडे पैशाची व्यवस्था. पैसे कोणाच्या हातात दिलत? कमिशन न्यायला वेळच्या वेळेला येत होता का नाही? पैसे दिले गेले की कमिशन घ्यायचं का नाही? कमिशन हळू बोला. हा? ऐका की. एवढा समजला वैर. नाही येडं कोण म्हणताय, मी येडा आहे त्यात पुढवून त्या हराम करायला पैसे दिले, चूक झाली माझ्याकडनं. पण हे बघा सावकार, सकाळ सकाळ रामाचा तोंड बी धुवत नाही. मी बघितलं कसं खराब दिसत आहे. तसली नाटकं करू नको. नाही तुला सांगितलं ना म्हणशील उद्याच्या उद्या जर माझं पैसा नाही भेटलं तर तुझं कातडून बिन. तुला माहित आहे माझा इसका. ऐका बस खाली. होतील आम्ही होतील. बर एक 20च मिनिटात आलो. हो आलो. ए प्रिया प्रिया अगं चहा आण की. ना आता ना लय बेकार वेळ आली बघा माझ्यावर. काय वेळ आली? वेळ म्हणजे का मला एवढ्या बार वाच. एवढे पर किती वेळा वाचवायचं? माझ्या बी कानावर आलंय की. ती चुकीचा आला असेल मी सांगतो तुम्हाला. हा. तात्या माझ्याकडे आलता दुकानावर, म्हणजे घरी कपडे मागायला. तेव्हा इतका हाता पाया पडला माझ्या, म्हणला काय बी करा दिलवाले टेलर, पण मला तेवढं पैशाचा जुगाड लावून द्या. लाज वाटाय पाहिजे दिलवाले. किती वेळा असली प्रकरण झाली, किती वेळा मिटावली, कळतं ना काय? पण मला काय माहिती असं मला फास दिल म्हणून. असा फास दिल का? स्वतःचं पोट भागवायसाठी, स्वतःला कमिशन मिळायसाठी ही माणसं दानाला दिली. मला कळत नाही का? अहो ना कमिशनचा काय विषय नाही हो, तीच मागे लागला माझ्या. आपलं मी नेलं त्याच्याकडे. कमिशन नाही का मिळत? मिळतं का नाही? काय माझी नव्हती. अहो, लाज वाटली पाहिजे दिलवाले. आपल्याच गावातल्या माणसांची फसवणूक करता काय भाऊ? कळलं पाहिजे तुम्हाला. सावकार आलता नाही तसला घरी डुसलून मारून गेलाय मला. आता तुम्हाला म्हणून सांगतो बघ आता बघता की माझ्याकडे कशाला आला? पैसे खायला पाहिजे, दुसऱ्याची लाज पाहिजे. लाज वाटली पाहिजे राव. का गावची शान मान तुम्ही आहे बाजीनाना, तुमच्याकडनंच मी. तेव्हा नाही का विचारलं मला? विचारायला का बाजीना ना मी असं करू का तसं करू का? अहो बाजीनाना, मेल्याच्या सापाला किती धोपाट्या टाकताय. मी याला साप या काय ती अशील ना गई नुसता. त्या सावकाराचा नंबर द्या. अहो कशाला आता सावकाराला आताच हाणून गेलाय, त्याला कशाला परत हाणून द्या. माझं मी पद्धतीने बघतो काय करायचंय ते. सावकाराचा नंबर द्या. 98 22 17 48. मारू नको म्हणाव त्याला. हॅलो, सावकार बोलताय का? नमस्कार, मी कमळेश्वर गावचा सरपंच बाजीनाना बोलतोय. तर काय झालंय, तुम्ही आमच्या गावातल्या बऱ्याच माणसांचं म्हणजे कागद घेतल्यात, कुणाची गाडी ओढून नेली, ती सागरची गाडी बी नेली ना. ऐका तुम्ही गावात या, तुम्हाला काय करतो सगळं तुमचं प्रकरण मिटवतो. सगळे कागद घेऊन या, सागरची गाडी घेऊन या, सगळं, आणि तुमचं सगळं पैसे मिटवतो. तुम्ही फक्त आमच्या गावात या. चालतंय या. हो ठीक आहे चालेल. लय उपकार झाले ना. उपकार होतील की, पण आपण बी दिलवाले काय करायचं? गावातलीच माणसं अशी दानाला द्यायची नाही ती. जावा तुम्ही आता, मी बघतो काय करायचं ते. होय ना. एवढ्या सगळ्याच पैसे तुम्ही भरणार आहे? ती माझं मी बघतो. मी भरायचं का गाव भरतय ती कळलं उद्या. जा. करायचे लपडीन परत यायचं. हे करणार आहे का ते करणार आहे. अगं प्रिया, शांती का नाही? बर सावकार,
आता मी सगळ्याचं म्हणणं ऐकून घेतलंय. आमच्या गावातल्या कुणी कुणी तुमच्याकडून पैसे घेतलं होतं, काय काय झालं ती सगळ्याचं ऐकून घेतलंय. आता तुमचं ती सगळं पैसे देणार आहे. कागद वगैरे आणली का तुम्ही? हा ती कागद आणि गाडी बर कशासाठी आमच्या गावात तुम्ही धंदा करताय? आमच्या गावात सेवा करतोय मी, पैसे देतोय लोकांना लागलं. कुणाच्या पुढची समस्या आहे? धंद्याला पैसे व्याजानं? मग कसं देते? म्हणजे ही काय लिगली आहे तुमचं? व्याजानं पैसे ना? हो लायसन आहे माझं. लायसन आहे का? किती टक्क्याचं लायसन आहे? 2 टक्के. आणि ह्याच्याकडे किती टक्के घेतली ती? 10 रुपये. 10 रुपये टक्क्याने त्याची गाडी ओढून नेली. हा ही पोरं जीव द्यायला चाललेलं. मी नसतं म्हणजे काय तुम्ही त्याचं घरदार चालवलं असतं का? अहो ह्या माणसाला 2 टक्के द्यावं लागतात त्यातलं. त्याला तर लाज वाटली पाहिजे कमिशन खायला गावातल्या माणसाची. काय करावं काय नाही ही तरी कळलं पाहिजे ना. आपण गावात कसं वागतोय? बाजी ना एक काम करा. पद्धत झाली का? नाही बाजी ना कुणाची मदत झाली? बोलवून असं करायचं अशी भी पद्धत आहे का? नाही हो का, आम्ही काही तर भांडायला बोलणार, आम्हाला भांडायचं बी नाही. आलं लक्षात. पण जी काय आता नानांनी जो काही निर्णय घेतलाय की तुम्हालाही मान्य करावं लागेल आणि प्रत्येकाला तर मान्य असं ऐका ना त्याच्यापेक्षा एक काम करू. साधं सोपं पाहिजे ना या सावकारावर आणि आपल्या दिवाळीवर सरळ केस टाका सावकारकीची. विषय इथंच मिटवा. हा मला बी तसंच वाटतंय. ही जाऊ जबाबदारी द्या. गाणा ही जबाबदारी सरपंच केसचं काय नाव काढ नका, पैसे मला काय देऊ नका, केसचं नाव काढ नका. माफ करा. पैसे देऊ नका नाही. काय तुमचं आमचं केस करा तुम्ही. हा मजा आहे का केस केस करा. करा. तुम्हाला सांगतो ही जेलमध्ये गेल्याशिवाय नाही ह्याला सुटायचीच नाही. केसचं नाव काढ ही नका. आता सोडते ना मी गावकऱ्यांना बी विनंती करतो, सरपंच गाव तुम्हाला पण विनंती करतो, केसचं नाव काय काढ नका, मला 1 रुपया देऊ नका. काय केसचं नाव काढलं की तुम्हाला भ्याव वाटतंय? 10% व्याज घेताना नाही भ्याव वाटत का तुम्हाला? हा गरीब माणसं असतात त्यांच्या तुम्ही फोटो पाय घेताय अक्षरशः. त्याच्या मानावर गुळून गाव सावकार पैसे घेता लाज वाटली पाहिजे आपल्याला. हा आणि तुम्हाला सांगतो सावकार, आमचं गाव इतकं बी बेकार नाही. 1 नंबर गाव आहे. कुणी किती पैसे घेतले नाही ना तेवढं पैसे तुमचं आम्ही देणार. पण आम्हाला तसलं नको कुणाचं फुकाटचं. गावातली बी माणसं लई चांगली येते आमची. सांगा तू किती पैसे घेतले त्यांच्याकडे व्याजाला? 50,000. आणि व्याज किती दिलं आतापर्यंत? 25,000. 50 25 गेले किती राहिले? 25. त्यांचं ती 25 मुद्दल आली तुमची तुम्हाला? त्या इकडे येऊ का? होय मुद्दल आली का? दिलवाले ह्यांचा विषय मिटला. गाडीचे वेगळे त्यांची त्यांचा तुमचा व्यवहार संपला. हा आता ही बोल सावकार ह्याने किती पैसे घेतले तुमच्याकडनं? 4 लाख रुपये. पहिलं 2 आणि नंतरचं 2. आणि पैसे किती दिले त्याने व्याज तुम्हाला? 2.5 लाख रुपये पोचले तुम्हाला. राहिले किती? 1.5 लाख रुपये राहिले. बरोबर आहे का? द्या आम्ही पाहिजे ना तुमच्या हातात काही 1.5 लाख ह्याच आमच्या गावातला विषय मिटला. पेपर घ्या की पेपर द्या. ह्याच्या घराचं पेपर घेतलं ते तुम्ही बघून घे बाबा पेपर. आणि बघा सावकार, ह्यो व्याजा धंदा इतका वाईट आहे आणि ह्याची परिस्थिती अशी होती ते म्हणतात ना, याजाला सोकला आणि मुद्दीला मुकला. अशातली गत आहे. आता ही नशीबमान आमच्या बाजीराना सरपंचाचं आणि आमच्या सगळ्या गावकऱ्यांचं की तुम्हाला पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं नाही. नाहीतर टायला जाऊन मारतात पोलिस. काय अहो विषय काय झाला माहितीये का? गाव म्हणलं आमचं हक्क. आपल्याला कोणाचं पैसे बुडवायचं नाही. काय आम्ही काय माहितीये का? परत गावात आमच्या कोणाला पैसे बी देऊ नका. तुम्ही गावात येऊ सुद्धा नका. गावात येणार बी नाही आणि मी ह्यो धंदाच बंद करणार आहे. कुणाला पैसे देणार बी नाही. माझं मी कष्ट करून खाणार. हरे राम हरे कृष्ण. बरोबर. आणि तुम्हालाही सांगतोय सागर आणि तात्या, याच्यानं पैसे घेऊन कधीच कुठला माणूस मोठा होत नाही. कधीच कोणी ऋण काढून सण केला कधी माणूस श्रीमंत झाला नाही. अरे आपली आवक बघायची. कोणी उठल उद्या तुला सांगल अरे कपड्या दुकानात एवढं परवडतं, तुला सांगल दवाखान्यात अरे 4 दिवसांनी उशीर जा. पाहुण्यारांकडे बघा, मित्र परिवाराकडे पैसे मागा का याचाच गरम लागतात. आता तुम्हाला याचा चेक काउंट वाटत माहिती का? कारण तुम्ही लोकांचे घेतलेले पैसे वेळेवर घेत नाही म्हणून लोक मी तुम्हाला मदत करतात. म्हणून तुम्हाला वऱ्याच्या घरी जावं लागतं. आणि दिलवाले अशी जर गरजू माणसं भेटली का ना, अशी सावकाराच्या दारात कधी न्यायची नाही बरं का. आपल्याकडे असलं तर करायची मदत. नाहीतर असं व्याजवाल्याकडे नाही न्यायचं. आणि खुशालराव त्यात कमिशन खाताय तुम्ही. हा गावातलं का बाहेरचं आहे? काय आपल्या गावाने आदर्श घ्यावा? बरं पोरं पळून गेला असतं तर काय केलं असतं यांनी? पण अरे ह्यांनी फाशी घेतल्याचं काय केलं असतं किंवा
बहिणी जीव यायला गेलो होतं ही पोरग, त्याला तिथनं वाचवलं ह्या दोघांनी. बाजी नाना, मी बी इथून पुढे अशी काही चुकी करत नाही, मला पण माफ कर. ठीक आहे, असू द्या, कुणी काय नका करू, चला.